2 दिवस झाले ड्रीप बीप गोळा करून गेलो. हे काय मशीन आणलं होतं, नाळ्या पिळ्या बंटल एकदम ओके करून टाकले. आता ही आपली मका आहे. आता बघू नेमकं आता मका येईल पार वाळून गेली कोण 2-4 दिवसापूर्वी. इकडं पाडेल आहे मामुरी हे बाबू वाखायला आहे का. ह्या डुकरांनी एवढा कर घातला ना काही मापच नाही त्याला. काय करावं या उपदीनला काही समजत नाही. अहो 2 दिवसापूर्वी आलो तेव्हा एवढी मकाची एवढी हालत खराब नव्हती. आता लय जाम आहे का. अरे मका लोळवली आता इडं अशी तेव्हा मध्ये काय बरं. त्याच्यात इकडं वाघाचं बेव असल्यामुळे ना इकडे यायचं म्हणजे काम थोडं अवघडच होतं. त्याच्यामुळे इकडे जास्त काय येणं या मकाला त्याच्यामुळे ड्रिप करून द्यायला होतं. म्हणलं झटेचेच कामं नको. आई तो का खेळ एवढा का सोपा आहे का. काय आता एवढी आहे. आता बघू नेमकं आता काय काय होईल तर. पोरांचा ट्रॅक्टर आलाय बरं का. काय रे काय झालं होतं. का बरं थांबले होते तुम्ही. काय झालं तर हा दुकान पे का ट्रॅक्टरचा कॉक बंद होता. हाँ ट्रैक्टर का खोक भी बंद था. कॉक भी बंद था. आली बरं का. तुम्हाला सांगतो ते ट्रॅक्टरचा कॉक बंद होता. लक्षात ट्रॅक्टर उभं राहिलं पण ते थांबले होते बहादर गावात. आता गावात थांबले मोकर कोण हिरेन कोण गुटकेन बाबू. बाजार साधा नाही आहे. दिवसभराची फुल चार्जिंग घेऊनच येईल ती. काय होईल तेव्हा खरी. आता मका सोंगली तर बरं आहे नाही तर काय. साधा खेळ आहे का तू. 7-10 जण आहे ती पोरं कामाला लय गुलाम सांगायचे. पण मग पाहू आता नेमकं काय काय नाही. तर मित्रांनो झालंय बरं का. आता एक एक हात पाडून झाली. आता सगळं आमचं सैन्य रेडी झालंय. आता प्रवीण मार बरं शेल चल डेळव बरं ट्रॅक्टर गुंगाव बरं गाणा कर ते बरं. एक ट्रॅक्टर भरून मला जाऊ दे बरं. बाटक्यात बोटून येतो खाली. पोरं नाही हाटते आता. पोरं फुल चार्जिंग करून येईल.